महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सन्माननीय मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद या पदयात्रेच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या सन्माननीय सुषमाताई अंधारे मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय राजनजी राजे, मधुकरजी देशमुख, विठ्ठल मोरे, द्वारकानाथजी भोईर, प्रभाकरजी म्हात्रे, केदारजी दिघे, रेखाताई खोपकर मॅडम, समिधा मोहिते मॅडम, मस्करजी, संजय ब्रीद, प्रदीप शिंदे, मनोज हळदणकर, सुनील पाटील, कृष्णा कोळी, एम के मडवी, आमच्या मडवीताई, करण मडवी, निलेश धवन मॅडम, स्मिता इंदुलकर मॅडम, लक्ष्मण जंगम, प्रकाश पाटील, कंसारिया मॅडम, घोसाळकरजी, वैशाली घोरपाडे, विश्वास निकम, ज्योती कोळी मॅडम, आकांक्षा राडे मॅडम, संजय तरे, जयनाथ पुर्णेकर, चंद्रभान आझाद आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले शिवशक्ती भीमशक्तीचे सन्माननीय भाई कांबळे आणि बाळाराम जाधव आणि समोर बसलेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, 5 मिनिटात मी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मला वाटतं मला बोलायला काहीच ठेवलेलंच नाही आणि खास करून एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांना, माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी सुषमाताई मॅडम, मला वाटतं पहिली ठाण्यामध्ये ज्यावेळेला महाप्रबोधन यात्रा या ठिकाणी पहिली ठाण्यामध्ये सुरू झाली गडकरी रंगायतनमध्ये आणि त्यानंतर आज समारोप सुद्धा जवळजवळ आपल्या ठाण्यामध्येच होतोय आणि या संवाद यात्रेमध्ये जवळजवळ 740 किलोमीटर एवढं अंतर आज लाखो लोकांशी सुसंवाद करून त्या ठिकाणी त्या इथे आपल्या इकडे आलेल्या आहेत. 31 दिवस एखादी महिला या सर्व या संघर्ष यात्रेमध्ये खांद्याला खांदा लावून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत. खरोखर आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची परिस्थिती आपण सर्व बघितलेली आहे. त्याचबरोबर या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कशी दडपशाही चालू आहे, परंतु इथला जो शिवसैनिक आहे हा कुठल्याही दडपणाला न भीक घालता आज तो आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहे. मला सांगायला अभिमान वाटतो. माझे सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी आज गेले कित्येक दिवस अन्याय अत्याचार सहन करून आज ते आपल्या बरोबर उभे आहेत. आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये पेपर फुटी चालल्या आहेत, त्याची आज SIT होत नाही. जरांगींची SIT त्या ठिकाणी लावलेली आहे. आज कितीतरी अत्याचार चालू आहेत. तुम्ही बघितलं असेल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये खोटे शिक्के, खोट्या सह्या करून त्या ठिकाणी निवेदन दिलं जात आहे आणि त्याची कंप्लेंट तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पोलीस स्टेशनला द्यावी लागते. म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे. आज कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे तुम्ही बघितलं असेल. आमचे पोलीस बांधव सुद्धा या सर्व गोष्टीला त्रासलेले आहेत, परंतु ते बोलू शकत नाहीत. शेवटी त्यांच्यामध्ये सुद्धा एक माणूस आहे आणि हे करत असताना आज तुम्ही बघितलं असेल
प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, पुढे गाडे मागे गाडे. अरे काय चाललंय काय? ठीक आहे, थोडे दिवस राहिलेत, करा मजा, परंतु येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला ही जनता नक्कीच त्यांना धडा शिकवेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.